गावरान बोर आहेत पहा, किती मस्त दिसतात. गावरान बोराची काहीतरी वेगळीच मजा आहे बरं खाण्याची. पहा हे बोर, बोर इतकी गोड आहे. आपण ती गोड बोर असल्यामुळे ठेवली. बाकीच्या पण बोरी आहेत, पण जास्त किडकी आहेत त्याच्यात, आळ्या जास्त निघतात. ही सगळ्यात जास्त गोड लागते पहा. असे बोर आहेत. आणि गावरान गोष्ट खायची म्हणजे काहीतरी वेगळीच मजा येते. पण आता आपलं कसं झालेलं आहे की आपल्याला गावरान न खाऊ वाटतं, हायब्रिड माल मोठा असतो, मोठमोठी बोरं असतात. ॲपल बोर, खारकी बोर, मग आपलं मन त्याच्यावरती जातं. पण शेवटी गावरान ते गावरानच आहे. जेवढं तुम्ही गावरान खातान तेवढं जास्त दिवस टिकतान. आणि गावरान याला चव वेगळीच असते. तुम्ही हायब्रिड कोणती गोष्ट खा आणि गावरान खा, याच्यामधला फरक तुम्हाला लगेच समजतो. शाळेत असताना आम्ही दुपारच्या सुट्टीमध्ये, प्राथमिक शाळा असल्यामुळं 12 ते 1 आम्हाला सुट्टी राहायची. तर त्या दरम्यान आम्ही बोरं खाण्यासाठी मित्र निघायचो. मग काय, सगळे मित्रांनी जायचं, कोणाच्या शेतामध्ये बोर गोड आहे, सगळ्यांनी बोरं जमा करायची. जमा कशात करायचे, खिशात किंवा शर्टिंग भरून. त्यावेळेस प्रत्येक मुलं असे शर्टिंगमध्येच ती बोरं भरायची. कॅरी बॅग हा विषय तेव्हा नव्हता. त्यावेळेस शर्टिंग खिशामध्ये, खाकी हाफ चड्डी, पांढरा शर्ट, असा त्यावेळेस गणवेश होता. आता जशी फुल पॅन्ट निघाली तेव्हा ती हाफ पॅन्ट होती, चड्डी म्हणत होती तिला, हाफ चड्डी. तर त्यामध्ये त्या पांढऱ्या ड्रेसची शर्टिंग करायची, बोरं जमा करायची. आणि जमा केल्याच्या नंतर सगळ्या मित्रांनी एका झाडाखाली बसायचं. एका झाडाखाली बसल्याच्या नंतर कोणी कोणी किती किती जमा केले ते एकत्र जमा करायचे सर्वांनी. जमा केल्याच्या नंतर ते सगळ्यांनी मिळून मिसळून खायचे. त्याला बोराची पार्टी म्हणायची आमच्याकडं. आताची सारखी पार्टी नाही. आता देशी दारूची पार्टी, मटन बिर्याणी पार्टी. तेव्हा तशा पार्ट्या नव्हत्या. तेव्हा मुलांच्या पार्ट्या म्हणजे बोराच्या, खायची काहीतरी वस्तू, त्याच्या पार्ट्या असायच्या. आता खायच्या वस्तूच्या पार्ट्या नाही, आता प्यायची. पहा किती मस्त बोर आहेत. आपण एवढे जमा केलेत आज. गावरान बोर आहे, एकदम गोड आहे. हे बोरीचं झाड आहे, पण ह्याच्यासाठी ठेवलंय की आपल्याला ज्या वेळेस बोरं खायची इच्छा होती त्यावेळेस आपण एक हक्काच्या झाडाखाली येऊ शकतो आणि बोरं खाऊ शकतो. तुम्ही पण असे आपल्या शेतामध्ये झाडं ठेवा. काय झाले, सध्या झाडं तोडण्याच्या नादामध्ये आपण जी फळांची झाडं आहेत तिला तोडायच्या पाठीमागं लागलेली. त्याची अडचण. त्यामुळं आपण ते झाड ठेवत नाही. पण ज्यावेळेस आपल्या कुठंतरी शेताच्या बांधावरती हे झाड असतं, त्यावेळेस आपण शेतामध्ये चक्कर मारायला आल्याच्या नंतर ज्या हंगामामध्ये फळ येतं ते आपण खाऊ शकतो. त्यामध्ये बोर असन, चिंच असन, कवटा असन,
तर ते आपण खाऊ शकतो. आणि नैसर्गिक खाण्याची काही वेगळीच मजा आहे. निसर्गाने दिलेलं फळ आहे आपल्याला, ते नैसर्गिक पद्धतीनं खाल्ल्याच्या नंतर एकदम मस्त लागतं. त्यामध्ये गोडी असती, चव असती. तर या मित्रांनो, मग अशी बोरं खायला. आता मित्र जमा केलेत बोरं. चला तर मग आज घरी बोराची पार्टी सगळ्यांसोबत करूया.